तयार आहात का? कारण संधी आली आहे थेट ठाणे महानगरपालिकेतून. सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही आहे सुवर्ण संधी. नवीन भरती, मोठ्या जागा आणि उत्तम पगार. शिवाय ठाण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये काम करण्याची शान. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच होणार आहे. तर महानगरपालिका भरतीची वाट बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी पाहत होते आणि या ठिकाणी महानगरपालिकेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये गट क आणि गट ड च्या सुद्धा जागा आहेत. तर संपूर्ण जागा, त्याचे पेमेंट, फॉर्म कसा भरायचा, कधीपासून सुरुवात होणार आहे फॉर्म भरण्यासाठी आणि शेवटची तारीख काय असणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नळसखी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन चालू करायला विसरू नका बरं, कारण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचली पाहिजे. चला तर, आज ठाणे महानगरपालिका यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता इथे बघा, खालीच दिलेलं आहे त्यांनी गट क आणि गट ड रिक्त पदे सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात उपलब्ध झालेली आहे. ठाणे महानगरपालिका आस्थापनेकडून गट क आणि ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा, लेखा आणि तांत्रिक सेवा, अग्निशामक सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील आहेत. भरती प्रक्रिया तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारेच कळवण्यात येत आहे की जाहिरातीनुसार गट क आणि गट ड मधील एकूण 1773 पदांकरिता अर्ज करता येणार आहे. आता या ठिकाणी बघा, पद दिलेली आहेत 1773, म्हणजे आपण एकंदरीत त्याला बंपर भरती असं बोलू शकतो. तर अर्ज करण्याचा कालावधी असणार आहे, सुरुवात होणार आहे 12/8/2025 पासून अर्ज आपण करू शकतो. तर 2 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. तसेच thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 2/9/2025 रोजी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ही शेवटची तारीख असणार आहे. यासाठी आपल्याला या संकेतस्थळावर वारंवार सूचना दिल्या जातील. तर आता खाली पदे बघूयात आपण. एकूण पदे असणार आहेत 65 पदे. 65 पदामध्ये सेवा संवर्ग, तसेच पदनाम, वेतन श्रेणी आणि एकूण भरायची रिक्त पदे किती असणार आहेत, इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता 65 पदे आहेत. या पदांकरिता वेगवेगळ्या एज्युकेशनची गरज असणार आहे. तर पदानुसार आपण एज्युकेशन बघू शकता. तसेच बघूयात आपण महत्वाचं पद, ते पण आपल्यासाठी असणार आहे, म्हणजे नर्सिंग ऑफिसर. आता नर्सिंग ऑफिसर म्हणजे नेमकं कोणतं पद, इथे दिलेलं आहे बघा, प्रसविका. पे स्केल असणार आहे S6 नुसार आणि 117 पद असणार आहेत. 117 पद ही आपल्यासाठी बंपर भरतीच आहे. आपण यामध्ये सहज निवड प्रक्रियेमध्ये प्रयत्न केला तर निघू शकतो. तसेच खाली बघा, एक टीप दिलेली आहे. काही पदे सेवा वर्ग करण्यात आलेली आहेत, म्हणजे लिपिक तथा टंकलेखक 7 पदे, अग्निशामक फायरमॅन 2 पदे, चालक यंत्रचालक 1 पद, वॉर्ड बॉय साठी 2 पदे, याप्रमाणे एकूण 12 पदे अनुसूचित जमाती प्रवर्गात भरण्याकरता एकूण रिक्त पदांमध्ये समाविष्ट आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आता इथे अर्ज भरण्याकरता वेळापत्रक दिलेला आहे, हे बघून घ्या आपण. तर अर्ज सादर करावयाची कालावधी दिनांक 12 ऑगस्ट पासून अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो. तर 2 सप्टेंबर 2025 पर्यंत शेवटची तारीख असणार आहे. आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम तारीख काय असणार आहे, तर ती पण 2 सप्टेंबर 2025 पर्यंत आपण ऑनलाईन शुल्क भरू शकतो. तसेच परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 7 दिवसाच्या अगोदर असणार आहे. म्हणजे 7 दिवस असले परीक्षेसाठी तर आपल्याला हॉल तिकीट प्राप्त होतील. thanecity.gov.in याच लिंकवर आपण बघायचं आहे. तेथे आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. हॉल तिकीट पण आपल्याला तेथे जनरेट होऊन भेटून जातील.
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक व प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार आता समोर बघा ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील, म्हणजेच thanecity.gov.in या लिंकवर असणार आहेत. आता आपल्याला फॉर्म भरताना काही जर तक्रारी आल्या तर आपण येथे एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी आपण हेल्पलाईनवर हेल्प मागू शकतो. तसेच जाहिराती बाबतीत विचारणा करण्यासाठी हा हेल्पलाईन नंबर असणार आहे आणि खाली येथे आपल्याला एक ईमेल ID दिलेला आहे. आता हा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सोमवार ते शुक्रवार या वेळेत आपण त्याचा वापर करू शकतो. परीक्षेचे दिनांक, वेळ इत्यादी बाबी प्रवेश पत्रामध्ये नमूद केल्या जातील. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी ठाणे महानगरपालिकेच्या thanecity.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. तर आता बघूया आपण परीक्षेसाठी प्रवेश शुल्क किती असणार आहे, म्हणजे कोणत्या प्रवर्गासाठी किती शुल्क लागू असणार आहे तर ते बघूया. इथे दिलेला आहे मागास प्रवर्ग, याच्यासाठी 1000 रुपये फी असणार आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फी असणार आहे. आणि खाली दिले बघा माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहील, म्हणजे 1 रुपया पण आपल्याला फी लागणार नाहीये. अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरणे आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाहीये, कारण ऑफलाईन येथे जमणार नाहीये. उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचा असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा लागणार आहे आणि स्वतंत्र फी भरावी लागणार आहे. तर परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नो रिफंडेबल आहे. आता आपल्याला आपली परीक्षा शुल्क रिफंड होणार नाहीये, स्वतःच भरावा लागणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, तपशील तसेच ऑनलाईन अर्ज करण्याकरता ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यास आपण करू शकतो. तसेच संवर्ग निहाय भरावयाची पदे, पदाचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना बाबतीचा तपशील हा thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. तर आपण याबाबत डिटेल माहिती घेण्यासाठी, म्हणजे कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे याबाबत आपण परत एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भेटून जाईल. तरी आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण अर्ज करू शकता. आणि हो, आपल्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. धन्यवाद.